नमस्ते, मी डॉक्टर दीपाली. आज आपण बघणार आहोत कुंडलीतली स्थानं भाग 3. ह्या 12ही स्थानांचे काही ठराविक स्थानं एकत्र मिळून त्यांचे वेगवेगळे त्रिकोण तयार होतात आणि त्या प्रत्येक त्रिकोणाचा ना एक महत्त्व आहे, एक विशेष असं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला त्रिकोण तयार होतो तो म्हणजे धर्म त्रिकोण. मग याच्यामध्ये कोणकोणती स्थानं येतात? तर पहिलं स्थान, 5वं स्थान आणि 9वं स्थान. म्हणजे 1, 5, 9 या स्थानांचा किंवा या भावांचा जो त्रिकोण तयार होतो त्याला म्हणतात धर्म त्रिकोण. याच्यावरून माणसाची धार्मिकता, नैतिकता या सगळ्याचा बोध आपल्याला होत असतो. त्याच्यानंतर दुसरं त्रिकोण जो तयार होतो तो आहे अर्थ त्रिकोण आणि ही स्थानं आहेत दुसरं स्थान, 6वं स्थान आणि 10वं स्थान. म्हणजेच 2, 6 आणि 10 ह्या तीनही भावांचा मिळून जो त्रिकोण तयार होतो त्याला अर्थ त्रिकोण म्हणतात. आता अर्थ त्रिकोण म्हणजे काय? तर ह्याच्यावरनं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किती आर्थिक उलाढाली होणार आहेत किंवा आर्थिक गणितं कशी असणार आहेत, पैसा आपल्या लाईफमध्ये कसा असणार आहे, या सगळ्या रिलेटेड आपल्याला साधारण या त्रिकोणावरनं अंदाज येतो. म्हणजे इथे कशा राशी असतील, कसे ग्रह असतील त्यावरून ते सगळं ठरतं. तिसरा त्रिकोण तयार होतो तो म्हणजे कामत्रिकोण. ती स्थानं आहेत 3, 7 आणि 11. तर 3, 7 आणि 11 या भावांचा मिळून कामत्रिकोण तयार होतो. या स्थानांवरून व्यक्तीचं वैवाहिक सौख्य कसं असेल साधारण ह्या सगळ्याचा अंदाज लावता येतो. पुन्हा तेच की तिथे कुठल्या राशी, कुठले ग्रह आहेत, ग्रहांच्या दृष्टी ह्या सगळ्याचा आणि योग ह्या सगळ्याचा विचार सारासार करावा लागतो. चौथा त्रिकोण तयार होतो तो म्हणजे मोक्ष त्रिकोण. तर कुंडलीमधली 4, 8 आणि 12 ही या स्थानांचा मिळून जो त्रिकोण तयार होतो त्याला म्हणतात मोक्ष त्रिकोण. तर आता ह्याच्यावरून एखाद्या व्यक्तीला मृत्यूनंतर कसा मोक्ष प्राप्त होईल का नाही, का पुनर्जन्म मिळेल, साधारण ह्या गोष्टींचा अंदाज लावता येतो. पुन्हा तेच की तिथे कशा प्रकारचे ग्रह, राशी आणि त्यांचे योग, दृष्टी या सगळ्याचा कसा संयोग होतो आहे त्यावरती ते सगळं अवलंबून असतं. स्थानांची आणखी माहिती अशीच बघत राहूयात पुढच्या भागामध्ये. तुम्हाला या भागाबद्दल काहीही शंका असेल तर तुम्ही मला जरूर विचारू शकता. थँक्यू.